अमरावती येथील सोमेश्वर धार्मिक संस्थांच्या मौजापेठ अमरावती येथील 50 कोटी रकमेचे मूल्य असलेल्या शेतजमिनीचे अवघ्या 960 रुपयात विक्रीचा आदेश अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी 29 सप्टेंबर 2024 रोजी पारित केला आहे। या प्रकरणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे तक्रार नोंदविली आहे। तहसीलदार लोखंडे हे धार्मिक संस्थांची ही शेतजमीन बिल्डर्सच्या घशात ओतण्यासाठी कार्यरत असल्याचा आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघाने केलाय। आज महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषद घेऊन श्री सोमेश्वर महादेव संस्थान भाजी बाजार अमरावतीच्या शेतजमीन हडप प्रकरणात महाराष्ट्र मंदिर महासंघाला सूट प्रमाणपत्र सापडल्याने जमीन देवस्थानाच्या नावावर एका महिन्यात पूर्ववत होणार असा दावा केला आहे। सोबतच तहसीलदार विजय लोखंडे यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई केली जावी आणि अशी बेकायदेशीर प्रकरणे हाताळण्यासाठी महाराष्ट्रात अँटी लँड ग्रबिंग ॲक्टची आवश्यकता असल्याचं देखील सुनील घनवट म्हणाले। नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक आणि हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। आज अमरावती या ठिकाणी आम्ही एक जे प्रकरण उघड केलं होतं की जे अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्टच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। सोमेश्वर महादेव संस्थान भाजी बाजार या ठिकाणी या मंदिराची 4.85 हेक्टर जमीन, ज्याची बाजार मूल्य किंमत 50 कोटी आहे, ती 960 रुपयाप्रमाणे विकण्याचा आदेश तहसीलदार श्री विजय लोखंडे यांनी काढलेला होता। सकाळी आदेश निघतो आणि संध्याकाळी त्या संदर्भातली विक्री होण्याचा प्रकार होतो। ही अतिशय गंभीर गोष्ट आम्ही सप्टेंबर महिन्यात उघड केलेली होती आणि त्या कालावधीपासून आजपर्यंत या अधिकाऱ्यांवरती कार्यवाही झालेली नाही आहे। ही मंदिराची जी जमीन आहे, ज्याचं बाजार मूल्य 50 कोटी, ती अजून देवस्थानाच्या नावावर झालेली नाही आहे। हे सगळं उघड करण्यासाठी आजची पत्रकार परिषद मंदिर महासंघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि ती मागणी या ठिकाणी केली आहे। महत्त्वाचा भाग म्हणजे याच्यामध्ये एक आम्हाला डॉक्युमेंट सापडलेले आज नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर एखादं मंदिर असेल तर त्याला या प्रकारचा सूट प्रमाणपत्र आहे, त्यामुळे अशा प्रकारचा आदेश लागू होत नाही। कुळ कायद्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तरी तो लागू होत नाही। आणि महत्त्वाचा भाग याच्यामध्ये की असं एकच संस्थान आहे, अनेक संस्थान आहेत, शेकडो एकर जमिनी तहसीलदार असतील, महसूल अधिकारी असतील, बिल्डर लॉबी असेल, यांच्या संगत मताने मंदिरांच्या जमिनी हडप करण्याचं एक मोठं षडयंत्र आहे। याला प्रतिबंध घालायचा असेल त्या सोमेश्वर महादेव संस्थांमध्ये जे तहसीलदार आहेत, ज्यांनी हे आदेश काढले, त्यांच्यावर तत्काळ कार्यवाही झाली पाहिजे। त्यांची मानसिकता अशी की एवढं तुम्ही उघड केलं, माझ्यावरती कोणी काय केलं, म्हणजे मुजोर मानसिकता त्या अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे की देवस्थानाची जमीन जर अशी बळगावली जात असेल आणि तुम्ही असं मुजोरपणे वागत असाल ते अतिशय गंभीर गोष्ट आहे। यावर अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्याशी जनविकास न्यूजच्या माध्यमातून बातचीत केली असता तहसीलदार लोखंडे यांनी सांगितले की या कार्यालयामध्ये कुळाचे प्रकरण प्राप्त झाल्यानंतर त्या प्रकरणांमध्ये चौकशी करून कारवाई करण्यात येते। या प्रकरणांमध्ये जो आदेश झालेला आहे तो चौकशी करून करण्यात आलेला आहे। पत्रकार परिषद घेणे हे चुकीचे असून योग्य ठिकाणी दाद मागावी असे तहसीलदार लोखंडे यांनी बोलताना सांगितले। सदर प्रकरणामध्ये पत्रकार परिषद काय झाली किंवा सविस्तर माझ्यापर्यंत माहिती नाही आहे, परंतु या कार्यालयामध्ये कुळाचे प्रकरण प्राप्त झाल्यानंतर रीतसर त्या प्रकरणामध्ये कार्यवाही करण्यात येते, चौकशी करण्यात येते आणि जो अर्ज असतो तो कुळ घोषित होऊन खरेदी प्रमाणपत्र मिळण्यासाठी असतो। म्हणजे जो आदेश झालेला आहे तो हा सविस्तर चौकशी करून झालेला आहे आणि खरेदी प्रमाणपत्र आदेश झाल्यानंतर तात्काळ देण्यात येतो। त्यामुळे यामध्ये कुठलीही अनियमितता झालेली नाही। राहिला प्रश्न कोणती जमीन किती रुपयाची आहे, हा प्रश्न गौण असून ज्या ठिकाणी जो कुळ वहिती करतो त्या अनुषंगानं जे उपलब्ध शासन निर्णय आहे, कायदे आहे, त्या अनुषंगानं या ठिकाणी निर्णय घेण्यात येतात आणि त्या निर्णयाला अपील असते। त्यामुळे अशा प्रकारचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे चुकीचं आहे आणि त्यांनी योग्य ठिकाणी दाद त्यांना मागता येते, त्या ठिकाणी त्यांनी संबंधितांनी दाद मागणं गरजेचं आहे। आपण बोलले प्रकरणामध्ये जवळपास 1 ते 1.5 वर्ष प्रकरणं या अर्ज प्राप्त झाल्यापासून या ठिकाणी चौकशीसाठी ठेवण्यात आले होते। त्या अनुषंगानं सदर प्रकरणामध्ये जे कोणी संस्थानवाली व्यक्ती आहे त्यांचासुद्धा त्यामध्ये बयान घेण्यात आला। इथे संस्थानवाले जे लोक आहेत त्यांच्यामध्येच एकमत नव्हतं। त्या संस्थांमधलेच काही लोक म्हणत होते की त्या आमच्याजवळ येऊन सांगत होते की ही जमीन जी आहे ही जमीन कुळाची आहे, त्यामुळे त्या अनुषंगानं रीतसर
त्या ठिकाणी चौकशी करून आदेश पारित करण्यात आलेला आहे.